बघा, यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे. कारण की मलाईदार जिल्हे, मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली. विधानसभेचं दिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नाचं घेणं देणं नाही असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास जो लोकशाही विरोधी आहे तो निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार करते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यांचे पोर्टफोलिओ कसे झाले, त्यांची आता उद्या पालकमंत्र्यांची काय कोणते जिल्हे घ्यायचे त्याच्यातले भांडणं